दैवी शक्तीचा धाक, श्रद्धेच्या नावाखाली भीती आणि त्या भीतीतूनच उभा राहिलेला कथित फसवणुकीचा खेळ. नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. कारण या प्रकरणातील संशयित अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला न्यायालयानं सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. दैवी शक्ती असल्याचा दावा करत लोकांचा विश्वास जिंकण्याचा आणि त्यातूनच जमिनीवर डोळा ठेवण्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय देत कल्पना खरात हिला अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा दिलासा देण्यात आलाय. मात्र हा दिलासा देताना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे कडक निर्देशही न्यायालयाने दिले. या प्रकरणात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे सदर जमीन व्यवहार हा 2004 सालातील आहे आणि तक्रारदार शिवराम माळी यांनी तब्बल 22 वर्षानंतर म्हणजेच 2026 मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या प्रदीर्घ काळात ना खरेदी खत रद्द करण्यासाठी ना जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागितली गेली. ही बाब न्यायालयानं विशेष नोंदवत या प्रकरणाच्या स्वरूपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. न्यायालयानं स्पष्ट केलंय की व्यवहाराच्या वेळी फसवणुकीचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचे तपासात समोर आलेले नाही. तसेच हा व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे अधिकृतरित्या पार पडलेला आहे. म्हणूनच हा केवळ दिवाणी वाद असून त्याला गुन्हेगारी रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे. दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात विरोधात गंभीर गुन्ह्यांची मालिकाच उघडकीस आली आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिला भाविकांची फसवणूक, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणी उकळण्याचे आरोप अशा विविध गुन्ह्यांखाली नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूणच 17 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडून म्हणजेच SIT मार्फत सुरू आहे. महिलांवरील अत्याचाराशी संबंधित 8 प्रकरणांमध्ये दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलंय. सरकारवाडा पोलीस ठाण्यातील 2 प्रकरणांमध्येही पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान अलीकडील सुनावणीवेळी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात न आल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. एकीकडे अंधश्रद्धा, फसवणूक आणि अत्याचाराचे गंभीर आरोप तर दुसरीकडे न्यायालयाकडून मिळालेला दिलासा, या सगळ्या घडामोडींमुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच चर्चेत आणि तितकंच गुंतागुंतीचं बनलंय. तर तपासाच्या पुढील टप्प्यात नेमकं काय सत्य समोर येत आहे याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. lokmat.com साठी किरण नाईक, नाशिक.